तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय? फक्त 5 मिनिटांसाठी आपण फोन हातात घेतो आणि कधी 1 तास निघून जातो, 2 तास निघून जातात हे आपल्यालाही समजत नाही. आणि हे फक्त तुमच्या सोबत नाही होत, तर जवळपास प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये हे घडत आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी शीतल. आज आपण मोबाईल सोडायचा नाही, तर त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. कारण मोबाईल ही गरज आहे, पण त्याचं व्यसन ही समस्या आहे. चला तर मग झटपट पाहूयात काय आहेत त्याच्यावर उपाय. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. सकाळचा पहिला अर्धा तास हा स्वतःसाठी ठेवा. फोन ऐवजी पाणी प्या, देवाचं स्मरण करा, थोडंसं स्ट्रेचिंग करा आणि दिवसाचं नियोजन करा, प्लॅनिंग करा. दिवसाची सुरुवात ही सोशल मीडियाने नाही तर स्वतःने करा. दुसरा पॉइंट म्हणजे नोटिफिकेशन्स बंद करा. प्रत्येक टिंग आपले लक्ष विचलित करत असतं. म्हणून फक्त कॉल, मेसेज आणि आवश्यक कामाचे ऍप्स चालू राहू द्या. बाकी सर्व नोटिफिकेशन्स बंद करा. तिसरा पॉइंट म्हणजे सोशल मीडिया ऍप्स होम स्क्रीनवर ठेवू नका. जसं की इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूब शॉर्ट्स हे सतत दिसले की आपोआपच आपला हात तिकडे जातो आणि म्हणून त्यांना दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवा किंवा दुसऱ्या स्क्रीनवर ठेवा. कारण तुम्हाला जितकं शोधावं लागेल तितकाच त्याचा वापर तुम्ही कमी कराल. जितकं ते डोळ्याआड असेल तेवढं चांगलं. चौथा पॉइंट म्हणजे मोबाईलसाठी वेळ ठरवा. दिवसभर थोडं थोडं पाहण्यापेक्षा एक ठराविक वेळ ठरवा की त्या वेळामध्येच मी मोबाईल वापरणार. जसं की सकाळी 20 मिनिटं किंवा दुपारी 20 मिनिटं आणि रात्री 20 मिनिटं. बाकीचा वेळ फोन बाजूला ठेवा आणि आपल्या कामावर फोकस करा. पाचवा पॉइंट म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा. फोन उघडण्याआधी विचारा की हा फोन मी कामासाठी उघडतीये की फक्त सवयीने उघडतीये. हा एक प्रश्न अनेक वेळा तुमचा एक तास वाचवेल. कारण बऱ्याच वेळा काम नसताना देखील आपण फोन हातात घेऊन बसतो. थोडा वेळ शांत बसलं 5 मिनिटं तरीही फोन हातात घेतो आणि मग एकदा का रील स्क्रोल करायला लागलो की मग अर्धा तास 1 तास कधी जातो हे आपल्यालाही समजत नाही. म्हणून आधी स्वतःला हा प्रश्न विचारा की मी फोन कामासाठी उघडतोय का? मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, मोबाईल कमी वापरण्याची सुरुवात ही मोठ्या निर्णयाने नाही तर छोट्या सवयींनी होते. आता पाहूयात पुढील 5 उपाय. 6वा पॉइंट म्हणजे मोबाईल हा दुसऱ्या खोलीत चार्ज करा. रात्री फोन बेडजवळ ठेवत जाऊ नका. अलार्मसाठी घड्याळ वापरा आणि जर फोन वापरत असाल तर तो आपल्यापासून लांब असावा याची खात्री करा, जेणेकरून सकाळी उठल्याबरोबर फोन हातात येणार नाही. 7वा पॉइंट म्हणजे जेवताना मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. मित्रांनो, जेवण म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याची वेळ असते. जर आपण फोन पाहत जेवलो तर नकळत जास्त अन्न खाल्लं जातं. अन्नाची चवही काय आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी आपला संवाद कमी होतो कारण आपलं पूर्ण लक्ष हे फोनमध्येच असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेवताना फक्त जेवणच करायचं, फोन बाजूला ठेवायचा. मग तो फोन पाहायचाही नाही आणि फोन आला असेल कुणाचा तर त्याच्यावर बोलायचंही नाही. जेवण झाल्यानंतर तुम्ही फोन करू शकता. 8वा पॉइंट म्हणजे घरात मोबाईल फ्री झोन तयार करा. म्हणजे डायनिंग टेबल, पूजाघर किंवा बेडरूमचा काही भाग, त्या जागेमध्ये फोन न्यायचा नाही आणि हळूहळू याची सवय आपल्याला लागते. 9वा पॉइंट म्हणजे कंटाळा आला की मोबाईल नको. आपल्याला कंटाळा आला की आपण फोन उचलतो आणि चालू होतो. एक व्हिडिओ, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ किंवा रील स्क्रोल करत राहतो. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा, चालायला जा, झाडांना पाणी द्या किंवा कपाट आवरा, नाहीतर मग मुलांशी बोला. 10वा पॉइंट म्हणजे स्क्रीन टाइम तपासा. आठवड्यातून एकदा स्क्रीन टाइम पहा. जर दिवसाला आपण 5 तास फोन वापरत असू तर पुढच्या आठवड्यामध्ये ते 5 तास कमी होऊन 4 तास, 3 तास याच्यावर आपण कसं येऊ याचा आपण विचार केला पाहिजे. मग हळूहळू ते 3 तास 2 तासावर कसे येतील, 1 तासावर कसे येतील याचा विचार केला पाहिजे. एकदम नाही होणार, पण हळूहळू नक्की होईल. आणि त्यासाठी स्क्रीन टाइम आपण चेक केला पाहिजे की दिवसभरात आपण किती वेळ फोन पाहिला, किती वेळ स्क्रीन पाहिली. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण किती वेळ फोनवर देत आहोत. मित्रांनो, मोबाईल कमी वापरणं म्हणजे आनंद कमी करणं नाही, उलट खरं आयुष्य परत मिळवणं आहे, उलट खरं आयुष्य जगणं आहे. आता पाहूयात शेवटचे 5 उपाय. 11वा उपाय म्हणजे फोन हातात घेण्याऐवजी काम सुरू करा. आपल्याला एखादं काम सुरू करायचं नसतं आणि म्हणूनच आपण बऱ्याचदा फोन घेतो. आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि म्हणून आपण म्हणतो की 5-10 मिनिटांनी मी काम सुरू करेन.
आणि म्हणून आपण फोन घेतो आणि त्यावरच लागतो. त्याऐवजी फक्त 5 मिनिटं काम सुरू करा. एकदा का सुरुवात झाली की मग फोनची आठवण देखील येत नाही. स्वतःला असं समजून सांगा की हे काम झाल्यानंतर मग मी फोन घेईल. हे 5-10 मिनिटाचं काम झाल्यानंतर मग मी फोन घेईल. म्हणजे काम आधी होईल. 12वा पॉइंट म्हणजे दिवसामधून 1 तास डिजिटल डिटॉक्स करा. म्हणजे दररोज 1 तास. त्या 1 तासामध्ये फोन नाही. त्या वेळेमध्ये कुटुंब असेल, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुम्ही स्वतः असेल, एखादा तुमचा छंद असेल किंवा वाचन असेल, चालायला जाणं असेल, जे काही आहे ते. त्या वेळामध्ये तुम्ही तुमचं खरं आयुष्य जगा. त्या वेळामध्ये काही डिजिटल वस्तू तुम्ही वापरणार नाही. आणि हे करून पहा. याच्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. बऱ्याचदा सुरुवातीला काय करावं हे कळणार नाही. थोडंसं बेचैन झाल्यासारखं होईल किंवा थोडंसं अस्वस्थ होईल किंवा मनामध्ये जास्त विचार येतील, नको ते विचार येतील, निगेटिव्ह विचार येतील, चिडचिड होऊ शकते. पण हे सर्व जाणीवपूर्वक केलं तर आपण मोबाईलला नक्कीच बाजूला ठेवू शकतो. 13वा पॉइंट म्हणजे सोशल मीडियावर मर्यादित लोकांना फॉलो करा. जास्त कंटेंट म्हणजे जास्त वेळ. निरुपयोगी अकाउंट्स जे असतील ते अनफॉलो करून टाका. फक्त प्रेरणादायी आणि उपयोगी गोष्टी ठेवा. बाकी अनफॉलो करा. 14वा पॉइंट म्हणजे मोबाईल वापरण्याचं स्पष्ट कारण ठेवा. प्रत्येक वेळी स्वतःला विचारा की मी काय करायला आले आहे? माझं काम पूर्ण झालं आहे का? आणि जर नसेल तर फोन लगेच बंद करा. असं केल्यामुळे अनावश्यक स्क्रोलिंग करणं थांबलं जातं. 15वा पॉइंट म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये जास्त गुंतवणूक करा. जसं की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटा, मुलांसोबत खेळा, स्वयंपाक शिका, घर सजवा, व्यायाम करा किंवा नवीन कौशल्य शिका. मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आयुष्य सुंदर वाटायला लागतं, आयुष्यामध्ये इतरही चांगल्या गोष्टी करायला असतात, त्यावेळी मोबाईल हा आपोआपच कमी वापरला जातो. जेव्हा आयुष्यामध्ये करण्याजोगं असं चांगलं काम असतं आपल्याकडे, त्यावेळी फोन कमी वापरला जातो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही जॉबवर असता, कामावर असता, त्यावेळी तुम्ही फोन कमी वेळ पाहता. कारण त्यावेळी तुमच्याकडे काहीतरी ध्येय असतं, तुमचं काहीतरी टार्गेट असतं आणि ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ब्रेक नसतो. म्हणून स्वतःसाठी काही टार्गेट्स ठरवा, काही ध्येय ठरवा आणि ती अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा. तसंच रात्री झोपायला जाताना रात्री 10 नंतर फोन वापरायचा नाही, असं आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला सांगू शकतो. घरामध्ये असा नियम करू शकतो आणि तो सगळ्यांनीच फॉलो करायचा. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, मोबाईल वाईट नाही, पण त्याच्यावरचं नियंत्रण गमावणं वाईट आहे. आज या 15 पैकी फक्त एक उपाय निवडा आणि पुढील 7 दिवस तो प्रामाणिकपणे करा. तुम्हालाच जाणवेल की तुमच्याकडे जास्त वेळ आहे, तुमचं मन जास्त शांत आहे आणि तुमच्या कुटुंबासोबतचे क्षण हे जास्त सुंदर झाले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो अशा व्यक्तीला नक्की शेअर करा जी सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असते. मी शीतल, पुन्हा भेटूया अशाच वास्तव, सोप्या आणि आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.